की गांधीजी वाईट ठरतात आणि नथुराम चांगला ठरतो, आणि खून म्हटलं तर गांधीजी चांगले ठरतात आणि नथुराम वाईट. हे शब्दाचा खेळ आहे. कारवाई केली म्हणजे आम्ही आमचा एक निषेध नोंदवलेला आहे. हल्ला करणं म्हणजे उद्ध्वस्त करणं, वाईट कृती करणं, त्या सगळ्या कारवाईचं मी स्वतः समर्थन करतो. कारण संभाजी ब्रिगेड ही वैचारिक प्रबोधित संघटना आहे. ती देशाच्या ब्रीद वाक्य सत्यमेव जयतेला मानते. आदरणीय आप्पासाहेब पवारांनी, जे शशिकांत पवार मराठा महासंघाचे अध्यक्ष, मुंबईला 10 जून 1999 राष्ट्रवादी स्थापन झाली. त्यावेळेस पवार साहेबांच्या त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. विनायक मेटे यांनी परभणीमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला होता. विनायक मेटे सुद्धा मराठा महासंघाचे, नंतर शिवसंग्राम त्यांच्याही मराठा असण्याचा शिक्का आहे, त्यांनी प्रवेश केला होता. त्यामुळं असं काही नाहीये की माझ्याच प्रवेश करण्याने दोन गोष्टी होतात. म्हणजे एकतर भांडारकर हल्ला की ज्याच्यामुळं संभाजी ब्रिगेड एकदम महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली, जी तोडफोड झाली काही विशिष्ट कारणांमुळे, आणि नंतर अशाच तुम्ही बाबासाहेब पुरंदरेविषयी असलेली घेतलेली भूमिका असेल, तर त्यामुळे देखील तुमच्यावर एक थोडासा ब्राह्मण विरोधाचा आरोप आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल म्हणून तर तुम्हाला म्हणजे दोन्हीकडनं काही त्या बाजूने चर्चा झाली नाही असं का आपण म्हणता येऊ शकेल का? नाही, मूळतः काय आहे की तुम्ही जर पूर्ण 2004ला भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर झालेली कारवाई की हल्ला, आम्ही सगळ्या हल्ला नाही, निश्चित ती कारवाईच आहे. तुम्ही त्याला कारवाई म्हणू शकता. कारवाई म्हणजे तुमच्याकडे म्हणजे काय असं काही अथॉरिटी आहे? कारवाई म्हणजे कसं, ऍक्शन म्हणजे कसं, कोणीतरी सरकारी यंत्रणेनं नियामक यानं केलेली निर्णय म्हणजे आपण कारवाई म्हणू शकतो. तो हल्लाच होतो ना, की कारवाई कसं म्हणू शकता तुम्ही? नाही, दोन गोष्टी आहेत की नथुराम गोडसेंनी गांधीजींचा वध केला म्हणणं आणि खून केला म्हणणं. वध केला म्हणणं हे सुद्धा चुकीचंच आहे. नाही, वध केला म्हणणं आणि खून केला म्हणणं, कृती तर त्यात गांधीजी गेलेच आणि हत्यारा नथुराम गोडसे होता. पण वध म्हटलं की गांधीजी वाईट ठरतात आणि नथुराम चांगला ठरतो, आणि खून म्हटलं तर गांधीजी चांगले ठरतात आणि नथुराम वाईट. हे शब्दाचा खेळ आहे. कृती एकच आहे. कारवाई म्हणणं म्हणजे निषेध नोंदवणे, म्हणजे भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या माध्यमातून जेम्स लेननी लिहिलेलं हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये प्रस्तावनेत जे लोकांची नाव आलेली आहेत, ज्यांचे आभार मानलेले, ते भांडारकर प्राच्य विद्या संस्थेतले पदाधिकारी होते किंवा काही त्याच्याशी संबंधित लोक होते. कारवाई केली म्हणजे आम्ही आमचा एक निषेध नोंदवलेला आहे. हल्ला करणं म्हणजे उद्ध्वस्त करणं, वाईट कृती करणं. आमचा आवाज विधिमंडळामध्ये आम्ही 6 महिने हे करणं, 2003ला पुस्तक आल्यापासून 2004 पर्यंत आम्ही सातत्याने लोकशाही पद्धतीने प्रयत्न करतो. पण प्रतिकात्मक काहीतरी कारवाई केली पाहिजे. तिथं काही हिंसा झालेली नाही, रक्त सांडलेलं नाही, काही नाही. एक प्रतिकात्मक कारवाई म्हणून ज्यावेळेस आम्ही करतो, अर्थात त्याच्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला तालिबानी म्हटलं, अतिरेकी म्हटलं, अनेक विशेषणं लागली, परंतु त्याला आम्ही काही करू शकत नाही. लोकशाही आहे. परंतु ही कारवाईच होती, एक प्रतिकात्मक कारवाई होती, ज्याने जिजामाता आणि शिवाजी महाराजांच्या बदनामीबद्दल जे लिखाण झालंय त्याचा निषेध, आणि ती लोकांना कळलं पाहिजे की नेमकं काय आहे. पण तुम्ही अजूनही त्या कारवाईवर, म्हणजे तुमच्या कोट अनकोट कारवाईवरती अजूनही ठाम आहात तुम्ही? निश्चितच. मी ज्या ज्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम केलंय, ज्या ज्या काळात ह्या कारवाई झालेल्या आहेत, त्या सगळ्या कारवाईचं मी स्वतः समर्थन करतो. कारण संभाजी ब्रिगेड ही वैचारिक प्रबोधित संघटना आहे. ती देशाच्या ब्रीद वाक्य सत्यमेव जयतेला मानते. त्यानंतर मी ज्या शाळेत शिकलो ती श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूल SSPMS ही सत्याला मरण नाही असं सांगते. गांधीजी सत्याचा पुरस्कार करतात आणि महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विचाराने चालतात. जर सत्याचा पुरस्कार करणं या देशामध्ये बरोबर असेल तर मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे की मी सत्याच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे.